थँक्यू सो मच तुम्ही जॉईन झाल्याबद्दल. चला आता आपण जेव्हा हेल्थ हा विचार करतो तेव्हा फक्त आपल्या माइंड मध्ये काय असतं, फिजिकली हेल्थ. जस मग आपण जेव्हा फिजिकली हेल्थकडे लक्ष देतो तर तितकं आपण मेंटली हेल्थकडे आपण लक्ष देतो का? नाही देत. कारण आपल्याला तसं कोणी शिकवलं पण नाहीये आणि आपल्याला तितकंसं ते इम्पॉर्टन्स पण वाटत नाही. आणि जेव्हा मग खूपच आपण डिप्रेशन मध्ये जातो किंवा मानसिक हेल्थ खूपच खराब होते, तेव्हा मग आपल्याला वाटतं की नाही, कुठंतरी काहीतरी सगळं मी करते हे करते पण नाही, बरोबर काही होत नाही. म्हणजे इथं जेव्हा आपण हेल्थ म्हणतो तेव्हा इथं दोन्ही हेल्थ आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत, मानसिक आणि शारीरिक. जेव्हा शारीरिक हेल्थचा विचार करतो, ठीक आहे आपण योगा करतो, वॉकिंग जाणं हे सगळं तर आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये म्हणजे बॉडीला चालना देण्यासाठी ते तर करणं जरुरीच आहे, ते आपण करतो. त्याला एनर्जी देण्यासाठी ते करतो. चांगल्या हेल्थ होण्यासाठी आपण फूड खातो, जेवण जेवतो, जे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे ते खाण्याचा आपण प्रयत्न करतो. पण याच्यासाठी काय चांगलं आहे ते आपण करतो का? का? कारण यासाठी काय चांगलं आहे तेच आपल्याला माहित नाही एकतर आधी. त्याच्या आधी याच्यासाठी केलं पाहिजे हे माहित नाही, याच्यासाठी केलं पाहिजे हेच माहित नाही, तर मग यासाठी काय करायचं हे तर कळणारच नाही आपल्याला. तर आपण आज या हेल्थ हिलिंग सेशन मध्ये हे पाहणार आहोत की आपली माइंड आपल्या हेल्थ विषयी कसं काम करतं आणि आपल्या माइंड मध्ये हेल्थ विषयी काय जे बिलीफ बसलेले आहेत त्या बिलीफ मुळे आपल्या हेल्थवर किती परिणाम होत असतो. मग ते बिलीफ आपण बदलू शकतो का? बदलू शकतो. आणि ते आपल्याला इथं बदलायचे. आणि जोपर्यंत ते बिलीफ आपण बदलणार नाही तोपर्यंत आपल्या हेल्थ मध्ये ही सुधारणा होणार नाही. जेव्हा आपण हेल्थ, ठीक आहे एखाद्याला चॅलेंज असतो की वेट कमी करायचं आहे किंवा दुसरं काही चॅलेंज असू शकतं हेल्थ विषयीचं, पण त्या हेल्थ विषयीचं जे काही चॅलेंज आहे आपल्या समोर त्या गोष्टीबद्दल आपण पॉझिटिव्ह विचार करण्याऐवजी आपण जास्त काय करत असतो, निगेटिव्ह विचार करत असतो ना. आणि हे प्रत्येकाचं आहे. का? कारण हे माइंड असं आहे की ते पटकन निगेटिव्ह गोष्टच घेतं. त्याला ट्रेन करावं लागतं, त्याला सांगावं लागतं की तुला हे पॉझिटिव्ह करायचं आहे किंवा तुला हे पॉझिटिव्ह विचार करायचा. ते फक्त जितकं निगेटिव्ह घेता येईल तितकं घेण्याचा ते प्रयत्न करत असतं. त्याला पॉझिटिव्ह घ्यायला लावणं हे आपल्या हातात असतं आणि ते ऐकतं. जेव्हा तुम्ही हे करायला लागाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचं माइंड तुमचं ऐकतंय. कारण आतापर्यंत तुम्हाला माहितच नाही की तुमच्या माइंडला तुम्ही ट्रेन करू शकता. तिथून सुरुवात आहे आपली. तर आपल्या आतमध्ये आधी जो कन्सेप्ट आहे की आपण स्वतःला नाही बदलू शकत किंवा माझा जो स्वभाव आहे ते असाच राहणार किंवा मी जे विचार करते माहित नाही मी बदलेन का नाही, ही जी काही सगळी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर काढायची. बाहेर काढण्यासाठीचा मार्ग काय आहे? इथं जे काही शब्द, जसे काही शब्द येतात तसेच्या तसे शब्द वाक्य पेपरवरती लिहायचे आणि फाडून टाकायचे. हा उपाय आहे त्यासाठी, बाहेर काढण्यासाठी. तर जेव्हा आपण एखादी गोष्ट, निगेटिव्ह गोष्ट आपण हेल्थ विषयी आत घेतो
तर आपल्या आतमध्ये काय असतं, की आधी काहीतरी आपल्या सोबत घडलेलं असेल किंवा काहीतरी अनुभव आलेला असतो आपल्या सोबत. त्याच्यामुळे आपल्या आतमध्ये ते फिक्स बसतं. की एखाद्या वेळेस ठीक आहे, आता लहानपणी तुम्ही काहीतरी खाल्लं आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी झाली असेल किंवा व्हॉमिटिंग झालं असेल किंवा पोटात दुखलं असेल, काहीतरी झालं आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं, की तो पदार्थ खाल्ला की असंच होतं. आता त्यावेळीची परिस्थिती काहीतरी वेगळी असणार आहे. तुम्ही आधी काहीतरी खाल्लं असेल किंवा काहीतरी त्याचं कॉम्बिनेशन काहीतरी वेगळं झालं असेल, त्याच्यामुळं ते झालं असेल. पण आपल्या इथं काय बसतं ते, की नाही मला ते खाल्ल्याने असंच होतं. त्यावेळेस तुम्ही लहान असता, आता तुम्ही मोठे झालेला आहात. आता तुमचे सगळे हार्मोनल चेंजेस झालेले आहेत, तुमची बॉडी चेंज झालेली आहे. तर तो पदार्थ तुमच्यावरती तसाच आता इफेक्ट करेल का? नाही करणार. पण जर तुम्ही तेच घेऊन बसलेला आहात, की तो तसाच परिणाम दाखवणार, तसाच परिणाम दाखवणार, तो तसाच दाखवणार. का? कारण आपण जो विचार करतो, तेच आपण अट्रॅक्ट करतो. म्हणजे कसं, की एखाद्या तिथं काही असू दे, मग पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे. तुम्ही जे विचार करता ते तुम्ही अट्रॅक्ट करता. विवेकानंद स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे, की तुम्ही जे विचार कराल तेच तुमचं भविष्य घडवणार आहे. म्हणजे विचार करणं म्हणजे काय, की जे इथं विचार चाललेले असतात ते तेच 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 जर विचार केले तर ते कुठं जातात, आतमध्ये सबकॉन्शियस माइंड. त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जेव्हा ते जातात तेव्हा आपल्याकडनं तशी ऍक्शन घडते. जेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत ते गेलेलं नसतं तोपर्यंत आपल्याकडनं ऍक्शन घडत नाही. उदाहरण बघा, की एखादी गोष्ट तुम्ही म्हणताय की नाही आज माझ्याकडनं झाली, आज मी ती केली कारण माझ्या मनातनं आलं, ते माझ्या आतून आलं म्हणून माझ्याकडनं झालं. आतून येणं म्हणजे काय? आतून येणं म्हणजे तुमच्या दुसरं जे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे त्याने तुम्हाला सांगितलं की हे तू कर, म्हणून तुम्ही ते केलं. म्हणजेच आपल्या आयुष्यात जे काही घडतंय, आपलं भविष्य पुढे जे काही होणार आहे ते आपलं सबकॉन्शियस माइंड घडवत असतं. हे क्लिअर आधी इथं फिक्स लक्षात ठेवायचं. आपलं सबकॉन्शियस माइंड हे 95% काम करतं. आपल्या माइंडचे दोन प्रकार आहेत, सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे फक्त वरवरचं आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे आतलं मन. कारण जे मन बाहेर बोलतं ते आत नाही बोलत ना. आत आपल्या वेगळं चाललेलं असतं, बाहेर आपल्या वेगळं चाललेलं असतं. बाहेर जे चाललेलं असतं ते कॉन्शियस माइंड आणि आत जे चाललेलं असतं ते सबकॉन्शियस. आणि जोपर्यंत आपल्या आतून त्या गोष्टी येत नाहीत तोपर्यंत आपल्याकडनं ऍक्शन घडत नाही किंवा आपण त्या गोष्टी करत नाही. मग आपल्याला चांगलं व्हायचंय आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला चांगलं करायचंय, तर जे चांगलं आहे ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये टाकावं लागेल. मग ते टाकायचं कसं? आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्याला आपल्या हेल्थ विषयीची चांगल्या गोष्टी टाकायच्या, ज्या काही तुम्ही घेऊन आलेला आहात. त्याला आपण म्हणतो बिलीफ म्हणजे विश्वास, की हे खाल्ल्याने असं होतं म्हणजे असंच होतं. हे जे काही तुम्ही घेऊन आलेला आहात ते आता आपण बदलू शकतो, कारण तेव्हा आपण लहान असतो, आता आपण लहान नाहीये. मग त्यावेळेस जे झालं ते आत्ता होईलच असं नाही. पण आपल्या माइंडने काय घेतलेलं आहे ते, की ते तसंच होतं. तसंच होतं म्हणून मग तुम्ही तो पदार्थ खात पण नसणार आहे.
माझ्या बाबतीत खूप म्हणजे एक गोष्ट झाली अशी की मी केळ खात नव्हते. मला असं वाटायचं की केळ खाल्लं की मला सर्दी होते. ठीक आहे, लहानपणी ती कधी झाली असेल. पण आता जेव्हापासून हे सेशन घेते किंवा जेव्हापासून मी सबकॉन्शियस माइंडला माझ्या ट्रेन केलंय, तेव्हापासून मी रोज केळ खाते, काही होत नाही मला. म्हणजे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला बदलू शकतो. तर इथं आधी क्लिअर करायचंय की जे काही माझ्या आतमध्ये आहे ते मला चांगलं होण्यासाठी मी बदलणार आहे. मी ते बदलणार आहे. मी माझ्या हेल्थला छान करण्यासाठी मी बदलणार आहे. आणि आपल्या आतमध्ये जे बिलीफ आहे त्या बिलीफनं आपल्याला बाहेर काढायचंय. नेमकं बिलीफ म्हणजे काय की आपण जे लहानपणी एखाद्या गोष्टीवरती की हे असंच होणार म्हणजे असंच होणार, की ह्याच्यासाठी मी एक चांगलं उदाहरण देते की हत्तीचं पिल्लू. हत्तीचं पिल्लू जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याला साध्या म्हणजे थोड्याशा जाड अशा लोखंडाच्या दोरखंडनी बांधलं जातं. मग तो लोखंडाचा दोरखंड त्याच्यासाठी खूप हेवी असतो तेव्हा तो नाही तोडू शकत त्याला. मग तो जसा मोठा होत जातो तसं त्याला वाटतं की ते नाही मी तोडू शकणार, मी नाहीच तोडू शकणार, माझ्याकडनं होणारच नाही, ते माझ्याकडनं होणारच नाही. तो मोठा होतो तेव्हा काय फक्त त्याला साधा दोरीचा दोरखंड बांधला जातो, तिथं लोखंडाचा नसतो, तरी सुद्धा तो त्याला आरामात तोडू शकतो. पण त्याच्या माइंडनी काय घेतलेलं आहे की मी त्याला तोडू शकणार नाही, म्हणजे तोडूच शकत नाही. त्यामुळे तो काय करतो, ते तोडण्याचा प्रयत्न पण नाही करत. तो दोरखंड तोडण्याचा तो प्रयत्नच नाही करत, कारण इतकं फिक्स बिलीफ त्याच्या आतमध्ये बसलेलं असतं की हे असं म्हणजे असंच आहे. दुसरं एक्झाम्पल की आपण जेव्हा छोटे असू, ठीक आहे, सगळ्यांच्याच बाबतीत एखादी ना एखादी गोष्ट अशी घडली असणार आहे की ठीक आहे, आता एक एक्झाम्पल घेते मी की एक आई आहे आणि एक छोटा मुलगा आहे. आईने त्याला सांगितलं की बाळ आज बाहेर जाऊ नको, तू पाऊस येईल, भिजशील, तू नको जाऊ. तर त्याला कुठं माहित ना की इतके ढग आलेले आहेत किंवा काही, त्यावेळेस त्यांना कळत नसतं छोट्या मुलांना. मग तो बाहेर जातो आणि तास 2 तासांनी पाऊस येतो. एकदा झाली ही गोष्ट. नंतर की आई म्हणती आज तू घरभर खेळणी पसरवू नको किंवा जास्त हे करू नको, कुणीही गेस्ट येऊ शकतात. तर त्याला वाटतं आता एवढ्या संध्याकाळी रात्री कोण येणार आहे, आता नाही कोणी, एवढं रात्री कोण येऊ शकतं, रात्री नाही कोण येणार आता. म्हणून तो सगळं पसरून बसतो आणि नेमकं गेस्ट येतात. अशाच आई जे बोलती ते त्याला खरं वाटत नसतं, पण त्या गोष्टी घडत जातात. अशा एक 8-10 गोष्टी घडल्या की त्याच्या आत इथं काय फिक्स होतं, आई जे बोलती ते खरं होतं. फिक्स झालं, आई जे बोलते ते खरं होतं. मग जेव्हा तो मोठा होत जातो, ठीक आहे, चांगले पॉझिटिव्हिटी विचार आहेत किंवा पॉझिटिव्ह मित्र झाले त्याचे तर चांगली गोष्ट आहे. पण निगेटिव्ह मित्रांसोबत तो बाहेर जास्तोय जास्त वेळ. मग त्यावेळेस आई त्याला सांगते तू जास्त बाहेर जाऊ नको, तू हे करू नको, तू ते करू नको. मग एखादी काहीतरी निगेटिव्ह गोष्ट त्यासोबत होते, तर मग तो आईला काय दोष देतो, आई तू बोलते म्हणून माझ्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह होते. कारण का, त्याच्या माइंडमध्ये काय बसले, आई जे बोलती तेच खरं होतं. याला म्हणतात बिलीफ. मग ते बिलीफ पॉझिटिव्ह असतात आणि निगेटिव्ह असतात. पॉझिटिव्ह असतील तर बेस्ट, निगेटिव्ह असतील तर ते आपल्यासाठी चांगले नाहीत.
मग त्याला आपण बदलू शकतो का? येस, बदलू शकतो. पण ते बदलण्यासाठी आपल्याला आधी कळलं पाहिजे की नेमकं आपल्या हेल्थ विषयीचे काय असे बिलीफ आपल्या आतमध्ये बसलेले आहेत की ज्यामुळे आपल्या हेल्थमध्ये आपण मग ती मानसिक असेल किंवा शारीरिक असेल, दोन्ही हेल्थ विषयी मी इथं बोलते. काय अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे हेल्थमध्ये माझ्या इम्प्रूव्ह होत नाहीये? किंवा आपण जेव्हा इथं हेल्थ बोलतो तेव्हा आपण दोन्ही हेल्थचा इथं विचार करणार आहोत. जेव्हा आपण हेल्थ म्हणतो तेव्हा फक्त आपल्या डोळ्यासमोर येतो योगा, वॉकिंग, जिम. ह्या हेल्थचं काय? मेंटल हेल्थचं काय? मेंटल हेल्थ विषयी कधी विचार केलाय का? आणि आज मेंटल हेल्थ छान असणं किती इम्पॉर्टंट आहे. जेव्हापासून करोना आला तेव्हापासून आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. किती कठीण काळातून आपण बाहेर पडलोय त्यावेळेस. तो काळ आठवला तर अजून पण अंगावर काटे येतात आपल्या. आपण स्ट्रॉंग राहू शकलो कारण आपले मेंटल हेल्थ छान होते. करोनामध्ये खूप जणांना करोना नाही झाला पण ते फक्त भीतीने गेले. आता कितीतरी केसेस होते. भीतीने गेले म्हणजे त्यांची मेंटल हेल्थ स्ट्रॉंग नव्हती. मग आपल्याला इथून पुढे जे काही आयुष्यात चॅलेंज येईल, जी काही निगेटिव्हिटी येईल, त्या सगळ्या निगेटिव्हिटीला आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? मेंटल हेल्थ. मग मेंटल हेल्थ इम्पॉर्टंट राहण्यासाठी त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. पण ते काम करायला लागेल हे माहित आहे, पण कसं करायचं हे माहितच नाही. तर इथं आपण 3 दिवसामध्ये ते शिकणार आहोत. आपली मेंटल हेल्थ आपण किती स्ट्रॉंग आणि चांगली करू शकू तितकं चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करायचा. तर आधी आपल्याला इथं जे काही आपले बिलीफ आहेत, जे उदाहरण मी आता दिलं तुम्हाला, विश्वास आपले लहानपणापासून आपण हेल्थ विषयी घेऊन आलेलो आहोत की हे असं म्हणजे हे असंच, हे असं म्हणजे असंच. ते काय आहे ते मागं जाऊन विचार करायचा आणि ते जे काही आहेत इथं बसलेले ते तसंच्या तसं लिहायचंय आणि निगेटिव्ह जे काही आहे ते लिहून फाडून टाकायचंय आणि त्याच्यानंतर आपण 3 दिवस पॉझिटिव्ह वर काम करणार आहोत. का लिहून फाडून टाकायचं? कारण जेव्हा आपण कोणतीही गोष्ट इथं असते आपल्या, तर इथून आपल्याला बाहेर काढणं निगेटिव्ह महत्वाचं आहे. तर आपण जे काही चांगलं आतमध्ये घेणार आहोत त्याचा परिणाम दिसणार, तोपर्यंत तो दिसणार नाही. कारण तुम्ही ऑलरेडी जितकं निगेटिव्ह भरलंय ते भरलेलं आहे कचरा आणि त्याच्यामध्ये अजून तुम्ही चांगलं टाकताय, उपयोग नाही. एक त्या पेटीमध्ये, आंब्याच्या पेटीमध्ये एक जरी सडका आंबा असेल तरी पूर्ण पेटी खराब होऊ शकते. तर तो एक आंबा जर आपण काढून टाकला तर ती पेटी जास्त दिवस राहू शकते, आपण आंबे खाऊ शकतो त्यातले. तसंच आपल्याला आपल्या आतमध्ये आधी जे काही निगेटिव्ह बिलीफ आहेत ते आपल्याला काढून टाकावे लागते. मग ते हेल्थ विषयीचे काय असेल, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 10 सांगेन पण तुमचे अजून किती आहे ते सांगते. फॉर एक्झाम्पल माझी इम्युनिटी सिस्टीम चांगली नाही, मी सारखं आजारी पडते, मला हे खाल्ल्याने असं होतं, मला ते खाल्ल्याने ऍसिडिटी होते, मला बाहेरचं खाल्लं की पोटात दुखतं, मी बाहेरचं पाणी पिलं की मला असं होतं, बाकीचं मला लहानपणी हे खाल्लं की असं होतं त्यामुळे मी आता ती गोष्ट खातच नाही. हे जे काही आहेत त्याला म्हणायचं निगेटिव्ह बिलीफ हेल्थ विषयीचे. तर तुमच्या हेल्थ विषयीचे तुमचे निगेटिव्ह बिलीफ काय आहेत ते तुम्हाला लिहायचे.
कारण ठीक आहे, काही गोष्टी आपल्याला जसं येईल तसं आठवेल. तर एका दिवसात हे नाही होणार, पण थोडं थोडं काम करायचं. जे पटकन आठवतील तुम्हाला, एक 5-10 तरी आठवले तरी ठीक आहे. नंतर जेव्हा आठवतील तेव्हा नंतर आठवून त्याच्यावरती काम करायचं. म्हणजे तुम्हाला हेल्थ विषयीची जी काही निगेटिव्हिटी वाटते आता, की मला म्हणजे ठीक आहे आता योगा करायचा हे करायचंय पण मला वेळच नाहीये, मग मला किती मी प्रयत्न करते म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचा किंवा चांगलं हे करायचा पण मला होतच नाहीये, हे पण जे काही आहे इथं ते तसंच्या तसं पेपरवरती लिहायचं आणि ते बारीक बारीक फाडायचं आणि टॉयलेटमध्ये फ्लश करायचं. निगेटिव्ह गोष्ट जी काही लिहिलेली आहे ती लिहून टॉयलेटमध्ये फ्लश करायची, कारण तिथून तुमचं जे काही शरीरातली निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते, घाण निघून जाते. तशीच इथली ही घाण आपल्याला टाकायची आहे तिथं. जशी शरीराची आपण टाकतोय तसंही इथलंही टाकायचं. आपलं शरीर नेहमी प्रेझेंट मुमेंटला असतं. म्हणजे आपण इथं आत्ता बसलोय तर हा जो काही काळ आहे तो काय आहे, वर्तमान काळ आहे. ओके. पण हे जे माइंड आहे ते माइंड कुठं फिरत असतं, भूतकाळात, भविष्य काळात. मग तिने असं म्हटलं, मग तिने तसं म्हटलं, मला त्यावेळेस तिला बोलायला पाहिजे होतं पण मी बोलूच नाही शकले. भविष्याचं काय, तर मुलांचं कसं होणार, मुलांच्या एज्युकेशनचं, मग आपल्या म्हातारपणीचं, मग हे असं मग तसं, मग फायनान्शियल, हा भविष्याचा विचार. या दोन्ही विचारामुळे आत्ताची जी आपली मानसिक हेल्थ आहे तिकडं आपलं लक्षच जात नाही. म्हणजे ह्या माइंडला आपण प्रेझेंट मुमेंटला ठेवतच नाहीये. शरीर आहे आपलं प्रेझेंट मुमेंटला, पण माइंड नाहीच आहे. मग ह्या दोन्हीचं बॅलन्स होणार कसं? शरीर हे नेहमी स्वतःहून हेल्दी राहण्याचाच प्रयत्न करत असतं. कुठं काही जरी खरचटलं तरी थोडी ठीक आहे, थोडं मलिमपट्टी त्याला केली तर ते स्वतः बरं होण्याचा प्रयत्न करतं आणि ते बरं होतं. पण आतमध्ये जे बसलेलं आहे, इथून इथं जे गेलेलं आहे, त्याला मलमपट्टी कशी करणार तुम्ही? इथली मलमपट्टी बरी होऊ शकते, आतल्या मलमपट्टीचं काय? आणि आत मलमपट्टी नाही केली तर ते कधी ना कधीतरी अजून घाव जास्त वाढू शकतो, त्यावेळेस मग त्रास होतो. तर हे जे काही आतला घाव आहे त्या आतल्या घावाला पण भरता आपल्याला आलं पाहिजे. आपल्याला आतल्या घावाबद्दल जे काही आपल्याला वाटतंय त्याला शांतपणे ऐकावं लागेल आधी. ठीक आहे, ती बोलली, तो बोलला, त्याचे विचार तसे आहेत. तो लहानपणापासून त्यांनी जे काही पाहिलेलं आहे, जे काही ऐकलेलं आहे, जे काही अनुभव केलेला आहे त्याप्रमाणे तो बोलला, ती बोलली. मी जे अनुभव केलेला आहे, माझी जी परिस्थिती आहे, मी जे ऐकलेलं आहे, मी जे पाहिलेलं आहे ते वेगळं आहे. त्यामुळं मी जे म्हणतेय ते त्यांनी तसंच म्हणायला पाहिजे ही अपेक्षा करायची नाही. आणि जेव्हा तुम्ही अपेक्षा करत जाल जास्त तर जास्त त्रास होतो. जेव्हा अपेक्षा करणं सोडून देता तेव्हा त्रास कमी होतो. मग तुम्ही म्हणाल अपेक्षा करणं कसं सोडून द्यायचं, आपल्याला तर अपेक्षा वाटतात ना, आपण त्यांच्यासाठी करतो तर त्यांनी आपल्यासाठी केलंच पाहिजे. येतं ना हा पॉइंट तिथं.
की मी करते तर त्यांनी केलंच पाहिजे. मी करते त्यांनी केलं पाहिजे या अपेक्षेपेक्षा मी जे करतेय ते मी माझ्यासाठी करतेय, माझ्या आनंदासाठी करतेय आणि त्यात त्यांनाही आनंद मिळणार आहे. हे वाक्य बोलायला सुरू करा. मग सगळं बदलतं. मग तुम्हाला दुसऱ्यांकडनं अपेक्षा नाही येणार. मग तुम्हाला दुसऱ्यांनी हे केलंच पाहिजे, त्यांनी असं म्हटलंच पाहिजे, त्याने असं केलंच पाहिजे, हे नाही होत. का नाही होत? कारण तुम्ही जे काय करताय ते तुमच्या आनंदासाठी तुम्ही करता. आणि तुम्ही म्हणायला नुसतं म्हणत असता की मी त्याच्यासाठी करते, मी एवढं करते तर त्यांना कळत नाही. ऍक्च्युली तुम्ही विचार करा की तुम्ही जे करताय ते का करत असताय? तुमच्यासाठी तुम्ही करत असता. तुमचं मन तुम्हाला म्हणत असतं की करूया, म्हणून तुम्ही करता. आणि जोपर्यंत तुमच्या आतून येत नसतं, हे सबकॉन्शियस माइंड जोपर्यंत तुम्हाला सांगत नसतं, तोपर्यंत तुम्ही काहीही करत नाही दुसऱ्यांसाठी. हा, जबरदस्तीने तुम्ही करत असाल एखादी गोष्ट, म्हणजे ठीक आहे, मग त्यांची अपेक्षाच आहे करायची म्हणून मला केलंच पाहिजे, तर तिथं मात्र मग तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल. त्यांच्याकडनं न अपेक्षा करता तुम्हाला ते करावं लागेल. कारण जर तुम्ही अपेक्षा ठेवली तर त्रास तुम्हालाच आहे. जेव्हा एखाद्या गोष्टींबद्दल किंवा आपण बोलतो, दुसऱ्यांदा तिने असं केलं, तिने तसं केलं, असं झालं, तसं झालं, तर ते जे काही विचार आहेत ते एखाद्या जळत्या निखाऱ्याप्रमाणे, म्हणजे एखादा हातात जर तुम्ही जळता कोळसा घेताय, तो फेकण्यासाठीच तुम्ही घेताय, म्हणजे दुसऱ्यांना बोलण्यासाठी तुम्ही घेताय ते, पण ते घेण्यासाठी जेव्हा तुम्ही त्याला हातात घ्याल तर हात कुणाचा पोळणार आहे? त्यांच्यावर फेकण्यासाठी जरी घेणार असाल तरी हात तुमचाच पोळणार. एखाद्यावरती आपल्याला चिखल फेकायचंय, म्हणजे खराब बोलायचंय किंवा काहीतरी करायचंय, तर ते चिखल आपल्या हातात आधी घ्यावं लागेल. घाण आपले हात आधी होणार आहेत, म्हणजे आधी कुठंतरी आतमध्ये ते जाणार आहे आणि मग ते बाहेर येणार आहे. मग आत गेलं तर त्रास कुणाला होणार आहे? आपल्याला होणार आहे, त्यांना नाही होणार. मग असं सगळा विचार केला तर आपली मेंटल हेल्थ आपण किती स्वतः डाऊन करत असतो. आणि हे डाऊन का होत असते? कारण आपण तसा विचार करतो. कारण त्यांनी केलं पाहिजे, त्यांनी असं काय म्हटलं पाहिजे, त्यांनी तसं म्हटलं पाहिजे, मीच सगळं करते एकटी, ते तर काय करतच नाहीयेत. ह्या विचारांमुळे होतं. हा विचार बदलावा लागेल. तर तुम्हाला काय म्हणावं लागेल की हे जे काही करते मी माझ्या आनंदासाठी करते, माझ्या ह्याच्यासाठी करते, समाधानासाठी करते. हे जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा सगळं बदलणार. तेव्हा सगळं बदल. आणि कोणतीही गोष्ट जेव्हा आपण करता, ठीक आहे, हेल्थ जे चॅलेंज आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही म्हणताय नाही हे करणं जरा अवघडच आहे, हे काही मला नाही वाटत माझ्याने जमेल, मला जरा अवघडच वाटतंय, जरा अवघडच वाटतंय, असं जर म्हणत लागला तुम्ही तर तुम्ही तशाच गोष्टी अट्रॅक्ट करता. तुम्हाला ते सेंटेन्स बदलावं लागेल. माझ्या हेल्थसाठी जे काही चॅलेंज आहे ते मी आरामात बदलू शकते, किंवा मला माझ्या हेल्थसाठी जे काही हवं आहे ते मला सहजपणे मिळत आहे. हे जेव्हा तुम्ही बदलाल तर तुम्ही तसे विचार या युनिव्हर्सला देताय आणि युनिव्हर्स तुम्हाला काय म्हणतंय? तथास्तु. आपण म्हणतो ना, वास्तूमध्ये म्हणतात ना, आपलं घर आपल्याला तथास्तु म्हणतंय. तसंच घर काय, प्रत्येक गोष्ट, कारण ही प्रत्येक गोष्ट कशावरती आहे? एनर्जीवरती आहे, ऊर्जेवरती आहे. हा मोबाईल मध्ये सुद्धा काय एक प्रकारची एनर्जी आहे.
ह्या डायरीमध्ये सुद्धा काय आहे, सजीव असू दे निर्जीव असू दे, त्या वस्तूमध्ये एक एनर्जी आहे आणि आपल्या आतली एनर्जी त्या वस्तूला मॅच झाली तर ती आपल्याकडे येते. जर ती मॅच नाही झाली म्हणजे तुम्ही निगेटिव्ह बोलताय त्या वस्तूविषयी तर ती वस्तू तुमच्याकडे येणार नाही. मग तुमच्या हेल्थ विषयी तुम्हाला ज्या काही गोष्टी चांगल्या करायच्या आहेत त्याबद्दलच जर तुम्ही निगेटिव्ह बोलत असाल तर त्या वस्तू तुमच्याकडे येणार नाही. तुमच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार नाही मग. कारण शरीर आपलं इतकं सहज आहे की ते नॅचरली स्वतःला चांगलं ठेवण्याचाच प्रयत्न करत असतं, पण आपण त्याचं ऐकतच नाही. ते जे काही आपल्याला सांगतंय तिकडं आपलं लक्षच नाहीये. ठीक आहे, त्याला कधीतरी आरामाची गरज आहे, आराम करा. जबरदस्तीने नाही मला आज हे केलंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, नाही करत. म्हणजे आपल्या शरीराचं आपल्याला ऐकता आलं पाहिजे. आपल्या माइंडचं आपल्याला ऐकता आलं पाहिजे आणि त्याला आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे. ते एका लहान मुलासारखं असतं. त्याला जे दिसतंय ते पटकन घेतं ते, पण ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे त्याला कळत नाही. त्याला आपल्याला सांगावं लागतं की हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. तुला फक्त पॉझिटिव्ह घ्यायचं आहे आणि मग ते घ्यायला सुरू कर. मी नेहमी सांगते, आता इथे जुने लोक आहेत त्यांना लक्ष आहे, माहित आहे, पण जे नवीन लोक आहेत त्यांना सांगते. आता तुम्ही जिथं कुठं बसलेला आहात तिथं तुम्हाला ग्रीन कलर दिसतोय का बघा बरं. दिसला? नवीन लोक, वर्षा मॅम, वृषाली मॅम, दिसला? ओके. आता मी म्हणते तुम्हाला ग्रीन कलर बघायचाच नाहीये, बिलकुल बघायचा नाहीये. तरी काय दिसलं तुम्हाला? अजून जास्त ग्रीन कलर दिसला ना? याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की आपल्या माइंडमध्ये त्या गोष्टी पहिल्यापासून असतील, बिलीफ असतील किंवा त्या वस्तूचं चित्र असेल तर ती वस्तू आपल्याला नको किंवा आहे याकडे ते बघत नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघत नाही. ते फक्त ते वस्तू जरी तुम्ही इमॅजिन केले तरी तुम्हाला ती दिसते. म्हणजे इथं माइंडला तुम्ही नको म्हणताय का हो म्हणताय? तुम्हाला ते पाहिजे तर आहे, पण तुम्ही त्याविषयी काय विचार करत नाही, नाही मला हे नको आहे. तुम्ही नको जरी म्हटला तरी ते तुम्हाला अट्रॅक्ट करून देणारच. मग इथं काय करायचं? आपल्याला जे नको आहे त्याच्याबद्दल बोलायचंच नाहीये. फक्त जे आपल्याला हवं आहे त्याबद्दलच बोलायचं. जे आपल्याला ग्रीन कलर पाहायचा असेल तर फक्त ग्रीन कलर मला दिसत आहे हेच बोलायचंय. मला ग्रीन कलर पाहायचा नाही हे बोलायचंच नाहीये. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला तुमच्या हेल्थ विषयी जे हवं आहे ते मिळण्यासाठी ते मिळालेलं आहे हेच बोलायचंय. नाही तर मग तुम्ही काय करणार? नाही मग मला आज ना जरा वीकच वाटतंय, माझी झोपच व्यवस्थित होत नाहीये, मला आता रात्री झोपच लवकर येत नाहीये, हे जे काही असं बोलतो आपण, हे जे नको आहे ते नाही बोलायचं. त्यापेक्षा काय बोला की माझी झोप खूप छान झालेली आहे, रोज माझी झोप खूप छान होते, हे बोलायचं आपल्याला. म्हणजेच आपल्या हेल्थ विषयी आपल्याला जे हवं आहे ते बोलायचं. जे नको आहे ते बोलायचंच नाही, त्याचा विचारच करायचा नाही. आणि मग जेव्हा आपण एखादी गोष्ट जेव्हा
हेल्थ विषयी विचार करतो, मग आपण जास्त करून शारीरिक हेल्थ विषयी विचार करतो, की मग माझे डोळेच असे आहेत, माझी केसच असे आहे, माझे हातच असे आहे, माझे ओठच असे आहेत, त्याची केस किती छान आहेत, माझी तर केस अशीच आहेत, मग तसंच आहे, छोटीच आहेत, मग त्याची किती लांब आहेत. हे फिजिकली पण आपण कधीतरी स्वतःला निगेटिव्ह बोलत असतो आणि मग ते आपल्या त्या अवयवाला जातं. तर हे पण बोलणं बंद करायचं, म्हणजेच कंपॅरिझन बंद. तुम्हाला जे काही दिलेलं आहे, कुणी दिलेलं आहे? त्याने दिलेलं, आणि त्यांनी जेव्हा हे बनवलेलं आहे ते चांगलंच बनवलेलं आहे, बेस्टच बनवलेलं आहे, युनिकच बनवलेलं आहे. त्याच्यावरती डाऊट घ्यायचा नाही. म्हणजे आता जे काही तुम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल मनापासून प्रेम आणि थँक्यू, आभार हा आलाच पाहिजे. तुमच्या हेल्थ विषयी, तुमच्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक अवयवाबद्दल थँक्यू आणि प्रेम आलंच पाहिजे. मग माझे गुडघेच दुखतात, मग मला असंच होतं, मग मला तसंच होतं, हे सगळं बंद करायचं. ठीक आहे, झालं, होत असेल, कारण काही काही हेल्थ चॅलेंज असे असतात की ते आपल्याला शारीरिक दिसतात. आता त्यावेळेस मग तुम्ही म्हणा, आता हे होतंय मला, हे मला दिसतंय, मला त्रास होतोय त्या गोष्टीचा, आणि मग मी कसं त्याला हे करणार? होत जरी असेल तरी सुद्धा बाकीचं जे चांगलं आहे तिकडं लक्ष द्यायचं. जे खराब होतंय ते चांगलंच झालेलं आहे हा विचार करायचा एकतर, किंवा नाही होत असेल ते तर तिकडं लक्ष जायचं नाही, तिथला फोकस चेंज करायचा आणि बाकीचं जे चांगलं आहे त्याकडे बघायचं. ठीक आहे, आता गुडघा दुखत असेल, पाय दुखत असेल, तर त्याकडे लक्ष न देता माझे हात छान आहेत, मी हाताने सगळं काम व्यवस्थित करू शकत आहे, त्याबद्दल थँक्यू. तुम्हाला फोकस चेंज करता आला पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही फोकस चेंज कराल तेव्हा तुम्हाला आपोआप पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागतील. आता तुम्ही दुखतंय 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 म्हणून काय करताय, त्यावरती फोकस करताय, म्हणजे तुम्हाला अजून दुखणाऱ्याच गोष्टी दिसतात. ठीक आहे, दुखत जरी असेल तरी इतकं तरी नाही दुखत आहे ना, बाकीचं तरी चांगलं आहे ना, तर त्या गोष्टीकडे लक्ष देता आलं पाहिजे. आणि हे माइंडला सांगायचं, हे ट्रेन आपल्याला माइंडला करायचं. तर हे ट्रेन करण्यासाठी माइंड 2 वेळेस ऍक्टिव्ह असतं, सकाळी उठल्याबरोबर 10-15 मिनिटं आणि रात्री झोपण्याच्या आधी 10-15 मिनिटं. त्या 2 वेळेस, त्या 2 टाइमला आपल्याला आपल्या हेल्थ विषयीचे जे काही पॉझिटिव्ह वाक्य आहे, जे काही आभार बोलायचं आहे, जे काही अफर्मेशन बोलायचे आहेत, ती त्यावेळेस बोलायची. म्हणजे आपोआप आपल्याला काय होतं, आपोआप ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जायला लागतं. हळूहळू हळूहळू हळू. तुम्हाला सुरुवातीला वाटेल हे असं बोलण्याने काय फरक पडणार आहे का, हे असं नुसतं बोलून होणार आहे का, पण नंतर होतं. असं बोलून यासाठी होतं कारण जेव्हा आपण ती वाक्य सारखी 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 ह्या ब्रेनला सांगतोय, तर ते ब्रेन इथपर्यंत त्याला पोहोचवतं, आणि इथं जेव्हा जातं ते, म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये जेव्हा जातं ते, तेव्हा ते वाक्य ऍक्शन मध्ये यायला लागतं आणि खरं व्हायला तुम्हाला दिसतं, ते खरं होताना दिसतं. तिथपर्यंत आपल्याला काम करायचंय. त्याच्यासाठी आधी जे काही आहे निगेटिव्हिटी ती लिहून काढून टाकायची.
आणि आपल्याकडे वेळ आहे, आपण इथं आहोत, आपल्याला युनिव्हर्सने इथं पाठवलेलं आहे. त्याच्याशिवाय हे मॅजिक किंवा ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात येणं शक्य नाही. ठीक आहे, याच्या आधी आपल्याला वाटलं की याच्या आधी यायला पाहिजे होतं, त्या निगेटिव्ह मध्ये पण जायचं नाही. ठीक आहे, याच्या आधी जरी तुमच्या आयुष्यात आलं असेल तर त्याचं महत्वच तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही काय करणार होता? आता तुम्हाला त्याची गरज आहे, आता तुम्हाला त्याचं महत्व कळतंय, म्हणून तुम्ही ते चांगलं करू शकताय. त्याबद्दल थँक्यू. माझ्या मेंटल हेल्थ विषयी मला जे काही करायचं आहे ते मी चांगलंच करणार आहे. त्याबद्दल थँक्यू. आता जेव्हा आपण मेंटल हेल्थ विषयी बोलतो तर सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो की आपली हेल्थ इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथं जेव्हा आपण स्वतःला इम्पॉर्टन्स देतो म्हणजे इथं आपल्याला स्वतःवरती प्रेम करता आलं पाहिजे. स्वतःमध्ये जे काही आहे त्याबद्दल आपल्याला आभार व्यक्त करता आला पाहिजे. आता जर मी तुमच्याकडनं एखादं ऍक्टिव्हिटी घेतली तर तुम्हाला आता 5 गोष्टी अशा स्वतःबद्दल सांगायच्या आहेत की ज्याबद्दल तुम्ही आभार व्यक्त करू शकता किंवा प्रेम व्यक्त करू शकता त्या गोष्टीबद्दल, की माझ्यात ही गोष्ट आहे त्याबद्दल खरंच मी खूप खूप आभारी. एक 2 मिनिटं देईन मला, तुम्ही लिहा आणि मला चॅटमध्ये सांगा की किती गोष्टी तुम्ही बोलू शकले किंवा लिहू शकले, सांगा मला, किंवा माईक ओपन करून सांगितलं तरी चालेल. म्हणजे इथं मी काय शिकवतेय तुम्हाला, तर इथं हे शिकवतेय की आपल्या आतमध्ये जे काही आहे त्या गोष्टीकडे आपल्याला फोकस करायचा आहे, नाही ना की बाहेर काय आहे. म्हणजे तिच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते आहे, इकडं हे आहे, तिकडं ते आहे. ते नंतर बदलणार आहे, आधी बदलायचं आपल्याला. महात्मा गांधीजींच्या आयुष्यामध्ये जेव्हा त्यांना ट्रेनमधून हाकललं गेलं तेव्हा त्यांनी तो संकल्प घेतला की मला स्वतंत्र करायचंय भारताला. मग त्यांनी असंच नुसतं भाषणं दिली का हो, देश स्वतंत्र झाला पाहिजे, देश स्वतंत्र झाला पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं पाहिजे, नाही. काय केलं त्यांनी? त्यांनी आधी त्यांची बॅरिस्टर वस्त्र पूर्ण त्याग केली, साधी राहणी त्यांनी सुरू केली, धोती पंचा घालायला सुरू केला. आणि त्यांना समाजात जो बदल हवा होता, म्हणजे दुसऱ्यांमध्ये जो बदल हवा होता, तो बदल त्यांनी आधी स्वतःमध्ये केला आणि तेव्हा लोक त्यांना फॉलो करायला लागले. म्हणजेच इथं आपल्याला काय करायचंय, तुम्हाला वाटतं जग हे बदलायचंय, जग बदलायची गरज नाहीये. जग त्यांनी निर्माण केलेलं आहे, ते खूप सुंदर आहे, त्याला बदलायला जायचं नाहीये. आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला बदलायला जायचं नाहीये, तो जसा आहे तसा त्याला ऍक्सेप्ट करायचं. ऍक्सेप्टन्स म्हणजे जे काही आहे त्याबद्दल तुम्हाला आतून आनंदच वाटला पाहिजे, त्याला म्हणायचं ऍक्सेप्टन्स. आपण काय करतो, नाही मी ऍक्सेप्ट केलं, येस माझ्याकडे शिकण्याची कला आहे, त्याबद्दल थँक्यू, ओके गुड. म्हणजे इथं आपल्याला बदलायचं आतून आहे, म्हणजे तुम्हाला आपोआप बाहेर तसं दिसेल. आपण म्हणतो ना, जसा चष्मा तुम्ही घालाल तशी सृष्टी दिसणार आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी. दृष्टी येणार कुठून, इथं बदलेल तेव्हा दृष्टी येणार तशी, आणि मग तुम्हाला ते जग तसं दिसणार. मग तुम्ही नाही गिल्ट करणार की मी असं करते सगळ्यांसाठी पण कोणी मला इम्पॉर्टन्स देत नाही किंवा मला माझा फायदाच घेतात लोक नुसतं. हे नाही येणार तुमच्याकडून. का नाही येणार? कारण जे काही काम आहे ते इथून झालं
की निगेटिव्हिटी आपोआप कमी व्हायला लागते, कारण तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागता, स्वतःबद्दल आभार व्यक्त करायला लागता. आणि जेव्हा हे व्हायला लागतं तेव्हा बाहेरचं जगही आपोआप बदलायला लागतं. तर आपल्याला इथं आपले जे काही हेल्थ चॅलेंज आहेत त्या हेल्थ विषयी जी काही निगेटिव्हिटी असेल ती आधी लिहून फाडून टाकायची. ठीक, आज रात्री करा, उद्यापासून आपला 3 दिवसाचा हा हेल्थ हिलिंग सेशन सुरू होणार आहे. कारण हील इथं यासाठीच मी म्हटलेलं आहे, कारण आपण आपल्या स्वतःला हील करू शकतो. तिथं काय तर इम्पॉर्टंट केव्हा आपण हील करू शकणार आहे स्वतःला, जिथं की आपल्याला विश्वास आहे की हे काम करत. तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात, तो डॉक्टर ठीक आहे, नवीन आहे, जुना आहे, मग एकाने सांगितलं नाही माझ्यासाठी म्हणजे खूप चांगला आहे तो डॉक्टर, मी ते जाते त्यांच्याकडे नेहमी, मला खूप चांगला अनुभव येतो, फायदा होतो. मग तुम्हाला आतून विश्वास वाटतोय की नाही, खरंच हा डॉक्टर चांगलाच आहे आणि मला पण त्याचा फायदा होणार. ह्या माइंडसेटनी तुम्ही त्याच्याकडे गेलात तर तुम्हाला फायदा हा नक्कीच होणार. मग ज्याने तुम्हाला सांगितलं त्याला तुम्ही थँक्यू म्हणणार, पण जर त्याने तुम्हाला सांगितलं तो चांगलाच डॉक्टर आहे आणि तुम्ही काय म्हणता आतनं, नाही माहित नाही कसा, माझं तिची कंडिशन वेगळी होती, माझं जरा वेगळंच आहे, माहित नाही मग माझ्यावरती ते काम करेल नाही करेल, ह्या निगेटिव्ह माइंडसेटने जर तुम्ही गेला तर ते काम करणार नाही. मग 50% काम करेल, मेडिसिन काम करेल. इथं का कुठं काम झालं, नाहीच झालं ना, इथून काम झालंच नाही, इथून ती एनर्जी गेलीच नाही त्या मेडिसिनला, मग नाही होणार तुम्हाला, चांगलं वाटणार नाही. मग ठीक आहे, 50% बरं वाटलं पण मला काही तेवढा फरक नाही पडला. फरक का नाही पडला? डॉक्टरमुळे नाही पडला, नाही तुमच्यामुळे नाही पडला. का? कारण तुमचा विश्वास तसा होता की ते काम करणार नाही. आणि इथं जी गोष्ट करणार आहे आपण ती सगळी विश्वासावरती करणार. मी इथं जे सांगतेय त्याच्यावरती तुम्हाला विश्वास करावा लागेल की हे होतं, कारण मी जे सांगते ते असंच नाही सांगत आहे, मी आधी ते केलेलं आहे आणि खूप लोकांच्या आयुष्यामध्ये ते झालेलं आहे. आता ह्या गोष्टींना आता 2-2.5 वर्ष झाले मी शिकवतीये हे. मग त्या विश्वासाने जर तुम्ही इथं आला असाल, म्हणजे तुम्ही विश्वास आहे म्हणूनच तुम्ही इथं आलेला आहात आज ऍक्च्युअल मध्ये, नंतर तुम्ही आलाच नसता. पहिलं पाऊल तर इथंच झालेलं. आता इथून पुढं जे करायला सांगितलं जाईल ते विश्वासाने केलं गेलं पाहिजे. लिहायला सांगितलंय ना, लिहून फाडून टाकलंच गेलं पाहिजे आपल्याकडून. उद्यापासून जे काही अफर्मेशन येतील ते अफर्मेशन बोलले गेले पाहिजेत. मग तुम्हाला हळूहळू हळूहळू बदल झालेला तुमच्यात जाणवणार. म्हणजे जेव्हा आता 2 वर्षापूर्वी एक मॅम होत्या, त्यांना म्हणजे हे झालं होतं, चिकनगुनिया झाला होता, ठीक आहे, म्हणजे 6 महिने त्यांना बिलकुल झोप लागायची नाही. एकदा जाग आली की मग त्या झोपायच्याच नाही, मग ते दुखायचं सगळं. मग त्यांनी सेशन जॉईन केल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे फक्त वेबिनारच त्यांनी अटेंड केला होता, त्या एका वेबिनार मध्ये त्यांना जाणवलं की आपलं कुठं चुकतंय किंवा आपण काय विचार करतोय. तर त्या दिवशी रात्री झोपताना त्यांनी विचार केला की नाही, माझा झोप खूप छान लागते, काही दुखत नाही माझं, काही नाही. तर त्यांनी त्या दिवशी इतक्या छान झोपल्या त्यांनी लगेच मला दुसऱ्या दिवशी फोन केला. मॅम म्हणले 6 महिन्यानंतर मी पहिल्यांदा इतकी छान झोपली. हे मॅजिक होतं, हे रियालिटी मी तुम्हाला सांगते. जी काही निगेटिव्हिटी आहे तुमच्या आतली ती निघून जाते.
आपण एखाद्या परिस्थितीला, एखाद्या घटनेला तेच 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 घेऊन बसतो, पण बाकीचं जे चांगलं आहे तिकडं लक्षच देत नाही. तिकडं आपलं लक्ष जातं आपोआप. कारण आपल्याला माहित आहे आपल्या आयुष्यामध्ये जे काही निगेटिव्ह जरी असेल तरी त्याला ऍक्सेप्ट करायचंय. त्याला ऍक्सेप्ट करायचंय म्हणजे ते निगेटिव्ह तसंच घेऊन नाही बसायचंय. त्या निगेटिव्ह मधून आपल्याला पॉझिटिव्ह पाहायचं आहे, हे बघता आलं पाहिजे. जेव्हा मी पहिल्यांदा हे केलं 3 वर्षापूर्वी, कितीही निगेटिव्ह जरी गोष्ट असेल तर त्यातून पॉझिटिव्ह पाहता आलं पाहिजे. हा कन्सेप्टच मला कळत नव्हता. म्हणजे ह्या कन्सेप्टसाठी मला 1 महिना मी विचार केला. हा कन्सेप्ट बद्दल म्हणजे कितीही निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यात असेल तर त्याला पॉझिटिव्ह विचार करायचा कसा, हे कळतच नव्हतं मला. आता मी तुम्हाला सांगते म्हणून मला सांगणारं कुणी नव्हतं. फक्त तो जो सेशन सुरू केला तर तिथं फक्त ते सांगायचे किंवा एक्झाम्पल द्यायचे आणि तुमचं तुम्ही करा. म्हणजे मला ती गोष्ट, त्या गोष्टीबद्दल तेव्हा ठीक आहे माझे बाबा गेले होते त्यामुळे मला ती जास्त निगेटिव्हिटी. आता बाबा गेले ह्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह विचार करायचा कसा, कामच करत नव्हतं. कामच करत नव्हतं. करायचा कसा, काय म्हणायचं किंवा कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, आणि बाबा गेलेत हे पॉझिटिव्हली म्हणायचं कसं. खूप दिवस लागले मला त्या गोष्टीला. म्हणजे कमीत कमी महिना गेला. आणि नंतर जेव्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मी तो सेशन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा एखादी गेलं तर ह्याचा अर्थ तिथं आपल्याला जेव्हा पॉझिटिव्ह व्हायचंय तर तिथं आपल्याला हा विचार करायचा आहे की जे आता आपल्याजवळ आहे त्या गोष्टींकडे लक्ष. म्हणजे आता आई आपल्याकडे आहे त्याबद्दल थँक्यू, हे शिफ्ट करायचं आपल्याला. आपण काय करतो, आपण हा विचार करतो की आता बाबा गेले म्हणजे त्या बाबांविषयी, आता गेलेल्या गोष्टीविषयी पॉझिटिव्ह कसा विचार करायचा. तसा जर आपण विचार करत असलो तर आपण करूच नाही शकणार. कारण आपण इतके इमोशनली त्याबद्दल टच असतो आणि त्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह विचार करायचा कसा, करणं शक्यच नाहीये. आणि ते होणार पण नाही. आणि त्या गोष्टीबद्दल तसं विचार करायचा पण नाही तर काय करायचं, फोकस शिफ्ट करायचा. मग हा विचार करायचा की आत्ता आपल्याजवळ काय आहे, आई आहे ना, त्याबद्दल थँक्यू. म्हणजे जे दुखतंय तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ते, त्याबद्दल जर तुम्हाला पॉझिटिव्ह विचार होत नसेल, नाहीच होणार. कारण ते फिजिकली आहे, ते आपल्याला आत्ता त्याचं दुखणं जाणवतंय, ते दुखतंय, तर त्याबद्दल आपण पॉझिटिव्ह नाही विचार करू शकणार. ते तितकं त्यावेळेस जमणार नाही आपल्याला. तर आपला फोकस शिफ्ट करायचा. ठीक आहे, पाय दुखतोय ना, गुडघा दुखतोय ना, तर हात छान आहेत, माझे डोळे छान आहेत, कान चांगले आहेत, त्याबद्दल थँक्यू. हा ऍक्च्युअल मध्ये गेम आहे. हा ऍक्च्युअली मॅजिकचा गेम आहे. याला म्हणतात मॅजिक ऑफ ग्रॅटिट्यूड. म्हणजे तुमच्याजवळ जे आहे त्याबद्दल तुमचा फोकस पाहिजे, तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये टिकते आणि त्या गोष्टीमध्ये तुमच्या आयुष्यात वाढ होते. तर इथं आपल्याला तेच करायचं. आपल्या हेल्थ विषयी जे काही निगेटिव्हिटी वाटतेय ती पूर्ण लिहून पाडून टाकायची आणि त्या निगेटिव्हवर निगेटिव्ह जास्त विचार न करता जे पॉझिटिव्ह आहे त्याकडे लक्ष देऊन आपल्या हेल्थसाठी आपण काय चांगलं करू शकतो त्याकडे बघायचं. जे आपला फोकस आपल्याला शिफ्ट करायचा. थँक्यू सो मच मॅम. म्हणजे इथं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं जाती तर त्या व्यक्तीबद्दल आपण पॉझिटिव्ह, म्हणजे ती व्यक्ती आपल्या आयुष्यातनं गेली तर त्याबद्दल आपण पॉझिटिव्ह विचार करणार कसं, करणं शक्यच नाही आणि करायचं पण नाहीये.
मग करायचं काय आहे आपल्याला? करायचं हे आहे की आत्ता आपल्या आयुष्यामध्ये जे व्यक्ती आहेत, जे काही चांगल्या गोष्टी आहेत, त्याबद्दल थँक्यू, त्यांच्याबद्दल प्रेम, हे करायचं आपल्याला. आणि हे जेव्हा आपण करू, तेव्हा सगळं हेल्थ सगळं चेंज व्हायला लागतं. सगळं चेंज व्हायला लागतं. कारण आपण काय करतो, आपल्या माइंडला आतापर्यंत आपण हेच ट्रेन करत बसलेलं आहे की ते झालं ना, ते तसंच झालं, मी त्या दिवशी बोलले असते बरं झालं असतं, मग तिने असं केलं, मग तिने तसं केलं. तेच 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 घेऊन बसतो. म्हणजे एक रिलेशनशिप खराब झालं तर बाकीची चांगली रिलेशनशिप आहे त्याकडे आपलं लक्षच नाही. ठीक आहे, एखाद्या गोष्टीबद्दल पैशाचं नुकसान झालं तर बाकीच्या गोष्टी आपल्याजवळ आहेत, बाकी अजून पैसा आहे आपल्याकडे, आपण बाकीच्या गोष्टींसाठी तो वापरू शकतो, चांगलं करू शकतो. इकडं आपलं लक्षच नाही. आपलं काम ठीक आहे, आपल्या एखादं काम आपल्याकडनं होत नाहीये म्हणून सारखं सारखं आपण स्वतःला नाही, मला हे जमतच नाही, मी कुठेतरी कमीच पडतेय, माझ्याकडनं ते होतच नाही, ती किती चांगली करतेय, मला तर तसं जमतच नाहीये, हे म्हणत बसण्यापेक्षा मी जे काही करतेय ते माझ्या आनंदासाठी करते आणि मी ते चांगलंच करते, त्याबद्दल थँक्यू, हे आलं पाहिजे. आणि हे जेव्हा येईल तेव्हा बघा तुमचं तुम्हाला आतून किती बदल जाणवेल. तर आपल्याला इथं हेल्थ विषयीची जी काही निगेटिव्हिटी आहे ती लिहून जोपर्यंत तुम्ही फाडणार नाही तोपर्यंत आपण जे काही पॉझिटिव्ह आतमध्ये टाकायचं आहे आपल्याला ते जाणार नाही. कारण जेव्हा पहिल्यांदा हे मी जेव्हा केलं, माझे बाबा गेले तेव्हाच केलं मी पूर्ण रोज 4 पेजेस 21 दिवस 20 दिवस लिहिले, तेव्हा माझी निगेटिव्हिटी ती गेली. तेव्हापासून मी हे सगळ्यांना सांगते काय हे काम करतं. तुम्ही जितक्या विश्वासाने कराल तितकं हे काम करतं. इथे जितके जुने लोक आहेत त्या सगळ्यांनी हे केलेलं आहे म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल आहे. तर तुम्हालाही पण हे करावं लागेल. जे काही निगेटिव्हिटी आहे ती लिहून काढावी लागेल आणि मग उद्यापासून आपण अफर्मेशन जे काही आहे ते घेऊ हेल्थ विषयीचे. मग हेल्थ विषयी निगेटिव्हिटी काय, अफर्मेशन काय बोलायची, मग ऍक्च्युली आपल्याला पुढचे 21 दिवस मेंटली हेल्थ विषयी काय काय ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत ते सगळं मी 3rd डेला लिहून देते. आणि त्याच्यासाठी मी एक महिला दिन दिवशी एक सेशन घेतला होता. त्या सेशन मध्ये मी सांगितलेलं आहे की आपल्या मेंटल हेल्थ विषयी आपण काय काय ऍक्टिव्हिटी करू शकतो किंवा काय करायला पाहिजे. त्या गोष्टीकडे आपलं लक्षच नसतं आणि ते जेव्हा तुम्ही करायला लागाल तर आपोआप तुम्हाला खूप बदल झालेला तुमच्यात जाणवणार. तर आपल्याला इथं आपलं फोकस बदलायचा आहे. पहिल्यांदा हा विश्वास ठेवायचा आहे की हे काम करतं, तिथून पुढं मग सगळं काम तुमचं सहज होणार. म्हणजे इथं आपल्याला आज आपल्या हेल्थ विषयी इम्प्रूव्हमेंट हिलिंग आपण स्वतः करणार. आपल्या हेल्थला आपण बरे स्वतः करणार आहोत. ठीक आहे, आता खूपच दुखतंय किंवा काय आहे तेव्हा डॉक्टरकडे जावं लागेल, ठीक आहे. फिजिकल हेल्थ पेक्षा आपण इथं जास्त मेंटल हेल्थ विषयी विचार करतोय. फिजिकल हेल्थ तर आपण करतोच, वॉकिंग करतो, योगा करतो, पण आपण मेंटल हेल्थकडे तितकंसं लक्ष देत नाही. तर आपल्याला इथं आपल्या मेंटल हेल्थकडे लक्ष देऊन ती स्ट्रॉंग करायची. ओके, थँक्यू 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 सो मच. तर थांबूया आपण आज इथं. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आजचा वेबिनार कसा वाटला तर बोलू शकता. ज्यांना करायचं आहे त्यांनी मला पर्सनली मेसेज करा. 3 डेजची फी आहे 299. तर ज्यांना असं वाटतं की खरंच माझ्या आयुष्यामध्ये मला हे करायचं आहे त्यांनी नक्की जॉईन करा.
आणि मी तुम्हाला 100% सांगेन की तुम्हाला जे वाटतं की तुमच्यामध्ये जो बदल आहे तो नक्की होणार. ठीक आहे, कुणाला थोडा वेळ लागेल, कुणाला लवकर होईल, पण होणार हे नक्की. ठीक आहे, चालेल. थँक यू सो मच. हॅलो मॅम.